Hello everyone, welcome to the practical session of subject switchgear and protection. So today we see the experiment number 4, test MCB by performing the load test. So we already discussed in second chapter what is meant by the MCB. So MCB is nothing but the miniature circuit breaker, and it is one of the most used circuit interrupting devices. So MCB is the most important component of a power distribution system, and it provides the safety and the proper operation of the system. So it is essential to ensure its working by sensing the same. So MCB is nothing but the miniature circuit breaker. So in second chapter, that is the circuit interrupting devices, we have seen the construction and how the MCB will operate. So MCB will provide the protections against the short circuit. So we have to test the MCB by performing the load test. So in this experiment we have to connect the load and apply the load and test the MCB by performing the load test. So practical outcome of this experiment is nothing but the test MCB by performing the load test, and the course outcome is nothing but the select suitable switch gears for the different applications. So in this experiment we have to test the working of the MCB and the use MCB in an electrical circuit. So MCB is nothing but the miniature circuit breaker. MCB म्हणजे काय असेल, एक सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइस असेल, त्यालाच आपण काय म्हणतोय MCB म्हणतोय. तर तो काय करत असेल तर सर्किट ब्रेकरचं फंक्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सर्किट ब्रेकर काय करत असेल, इट विल आयसोलेट द फॉल्टी सेक्शन फ्रॉम द हेल्दी सेक्शन. तर MCBचं फंक्शनसुद्धा काय असेल तेच असेल. वेन एवर द फॉल्ट अकर्स इट विल बी डिस्क्रिमिनेट ऑर द डिस्टिंग्विश द फॉल्टी पार्ट फ्रॉम द हेल्दी सेक्शन. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक सिम्पल अरेंजमेंट करायची आहे की MCB टेस्ट करायचा असेल तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जो काय आपण MCB यूज करणार असेल तो 10 एम्पियरचा MCB आपण यूज करणार आहे. तर हा सिंगल पोल MCB असेल. हा सिंगल पोल MCB आपण यूज करत असेल टेस्टिंगसाठी यूज करणार आहे. तर हे आउटर बॉडी असेल आणि ऑन आणि ऑफसाठी हे स्विच असते. तर सिंपल सर्किट डायग्राम काय असेल याचे, तर आपल्याला 230 वोल्ट सप्लाय द्यायचा आहे. त्याच्यानंतर करंट मेजरमेंटसाठी ॲमीटर यूज करणार आहे. जो सप्लाय आपण देणार आहे तो मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर यूज करणार आहे. ॲमीटरच्या सिरीजमध्ये आपल्याला MCB कनेक्ट करायचा आहे. सिंगल पोल MCB आपल्याला यूज करायचा आहे आणि त्याच्या सिरीजमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, एक लोड लॅम्प कनेक्ट करायचा आहे. तर लोड दिल्यानंतर आपल्याला जो रेटेड करंट आहे, रेटेड करंटपेक्षा जर जास्त करंट फ्लो होत असेल तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, MCB आहे तो काय होणार आहे, ट्रिप होणार आहे. तर रिसोर्सेसमध्ये आपल्याला सिंगल पोल MCB एक यूज करायचा आहे, लॅम्प लोड यूज करायचे आहेत, ॲमीटर, व्होल्टमीटर आणि सप्लायसाठी आपण काय यूज करतो, ॲटो ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहे. तर ऑब्झर्वेशन्समध्ये आपल्याला काय रिडिंग घ्यायचे आहेत, तर ऑब्झर्वेशन्स करंट थ्रू द सर्किट अँड द ट्रिपिंग टाईम ऑफ द MCB. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, टाईम मेजर करायचं आहे की करंट थ्रू द सर्किट काय असेल, रेटेड करंटपेक्षा जर जास्त करंट फ्लो होत असेल तर काय होणार आहे, MCB आहे तो काय होणार आहे, ट्रिप होणार आहे. So this is the practical background of this experiment. So in this experiment we used the 10 ampere single pole MCB for performing the load test. आणि आपण काय करणार आहे, 10 एम्पियरपेक्षा जास्त लोड अप्लाय करणार आहे बाय यूजिंग द लोड बँक लॅम्प लोड. आणि त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट करायचं आहे की MCB हा ट्रिप होतो का नाही. मग 10 एम्पियरच्या अबव आपल्याला डिफरंट रिडिंग्स घेता येतील. म्हणजे सपोज MCB जर ट्रिप होत असेल 15 किंवा 16 एम्पियरला, तर 15 एम्पियरला ऑपरेट होत असेल तर त्याचं टायमिंग काय 16, 17, 18 असे डिफरंट रिडिंग्स आपल्याला काय करायचे आहेत, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये नोट डाऊन करायचे आहे. सो वी स्टार्ट द एक्सपेरिमेंट. For the circuit diagram we have made the connection. So instead of auto transformer we are using the 3-phase supply, and from 3-phase supply we have taken the connection from R phase, and from the neutral, that is the single phase supply, is taken out. And as per the circuit diagram, so as per the circuit diagram, here is the supply, then it will be connected to the ammeter and the MCB. So instead of ammeter we are using here the multimeter of 20 ampere range, and here is the 10 ampere MCB is used for the testing the load test. Then here is the lamp load. So
lamp load is used for the applying the load for the circuit breaker. So initially we make the some lamps on. So by applying some voltage to the circuit breaker. So firstly we start the circuit breaker MCB. So initially its position is off when we'll make the on. So load some lamp will be load out, and here is the current, that is the 14.19. we are जो आपण MCB यूज केलेला आहे तो काय आहे 10 एम्पियरचा आहे. अबाउट 10 एम्पियर जर करंट फ्लो होत असेल तर MCB काय व्हायला पाहिजे, ट्रिप व्हायला पाहिजे. तर त्याच्यापेक्षा जास्त करंट फ्लो होण्यासाठी आपण काय करणार आहे, लॅम्प ऑन करणार आहे. लॅम्प ऑन करणार तर 15.69 करंट आहे. आणखीन जर आपण लॅम्प ॲड केले तर 17 तर 17.14 एम्पियर जर करंट होत असेल तर त्या केसला काय व्हायला पाहिजे, MCB जो असेल तो काय व्हायला पाहिजे, ट्रिप व्हायला पाहिजे. आपण जर थोडा वेळ वेट केलेला असेल तर MCBचं ऑपरेशन आपल्याला माहिती आहे की इट वर्क्स ऑन द बायोमेटॅलिक स्ट्रिप. जेव्हा एक्सेसिव्ह करंट फ्लो होत असेल सो MCB विल बी द ट्रिप्ड ऑफ. तर MCBचं जे आपण फंक्शन बघतोय की MCB म्हणजे काय असेल, एक बायोमेटॅलिक स्ट्रिप असेल आणि बायोमेटॅलिक स्ट्रिप काय होत असेल, एक्सेसिव्ह करंट फ्लो झाल्यानंतर हीट होणार आहे आणि हीट झाल्यामुळे MCB काय होणार आहे, ट्रिप होणार आहे. तर हे फर्स्ट रिडिंग असेल की 17 एम्पियर जर करंट फ्लो होत असेल तर MCB काय होतं, ट्रिप होतं. ह्या प्रकारे आपण काय करू शकतो, डिफरंट रिडिंग्स कॅरी करू शकतो. थँक्यू.